हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दाखवणार आहे कैरीचा छुंदा। त्यासाठी आपण कैऱ्या आणल्या आहे अर्धा किलो। त्यातले आपण कैरी घेऊन पाण्यात धुवून स्वच्छ ठेवलेली आहे आणि पुसून घेतलेली आहे। तर आता आपण त्याचं साल काढून घेऊ। असं साल काढून घेऊ आणि बारीक कट करणार आहे। आता आपण कैरी साल काढून घेतलेले आहे, तर त्याचं आपण असं बारीक मध्ये हे करायचं आहे, कापून घ्यायची आहे आणि त्यातला मधला वाटा काढून घ्यायचा आहे। ह्या प्रकारे आपल्याला कट करून घ्यायची आहे। पातळ करून घ्यायची कापून। आता आपण कैरीचे असे काप करून घेतलेले आहेत उभे। आता त्यामध्ये आपण काय काय करणार आहे, जेवढी कैरी तेवढाच गूळ घेणार आहे, पाव किलो। याच्यामध्ये घेतलेला आपण चाट मसाला, 1 चमचा बडीशोप छोटा चमचा, 1 चमचा कलंजी म्हणजे कांद्याचं ते थंड असतं। बडीशोप पण थंड असते गुणधर्म बडीशोपाचा, त्यामुळे हे उन्हाळ्यात खास लोणजी त्याच्यासाठी गारवा, पोटाला गारवा येण्यासाठी करतात। रॉक सॉल्ट आहे आणि हे घरी तयार केलेला याचा मसाला आहे। यामध्ये लवंग, दालचिनी, धणे, जिरे आणि मिरे असं घालून थोडंसं हलकं भाजून मिक्सरवर बारीक केलेलं आहे। आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आणि गूळ घेतला आहे पाव किलो आणि हिंग। आपण कढई तापत ठेवली आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मोहरी घालणार आहोत, कांद्याचं बी घालणार आहे, कलंजी, बडीशोप घालणार आहोत, त्यानंतर हिंग घालणार आहे आणि हे मसाले हलके भाजून घ्यायचे। असा सुगंध काळा नाही करायचा, सुगंध येईपर्यंत भाजायचं आहे। आणि आता कैरी कापलेली टाकायची आहे त्यात आणि परतून घ्यायचं आहे। एक साधारण 3-4 मिनटं अशी कैरी परतून घ्यायची। उन्हाळ्यात कैरी पोटाला गारवा येण्यासाठी खूप छान असते, त्यामुळे यात कलंजी, हे पण कांद्याचं बी असतं। कलंजी म्हणजे बडीशोप गारवा पोटाला देण्यासाठी असतं। हे सगळे प्रकार उन्हाळ्यात खाल्ल्यामुळे आपल्याला उन्हाची बाधा होत नाही आणि तोंडालाही चव येते। असं लोणजी, लोणचं आणि चटणी असं खाऊन। आता या ठिकाणी आपण पाणी घालणार आहे ग्लासभर। अजून एक अर्धा
सव्वा ग्लास आपण पाणी घालणार आहे आणि हे शिजवून घेणार आहोत. कैरी चांगली शिजून घ्यायची. झाकण ठेवूया आपण झाकण ठेवून एक 5 मिनिटं कैरी शिजवून घेऊ. आता आपण झाकण उघडून बघणार आहोत कैरी शिजली की नाही. हे बघा, कैरीचा कलर पण चेंज झालेला आहे आणि कैरी शिजलेली आहे. आपण चेक करूया. हे बघा, कैरीचे असे 2 तुकडे झाले. कैरी शिजली आहे. कारण गूळ घालणार आहे अगोदर आपल्याला कैरी शिजवून घ्यायची आहे. मग गूळ घातल्यानंतर कैरी शिजत नाही. या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे. लाल मिरची पावडर 1 चमचाभर, कलर छान येण्यासाठी हळद 1 चमचाभर. असं एक 5 मिनिटं शिजू द्यायचं. आणि आता आपण गूळ घालणार आहोत. आपण आता हा गूळ घालणार आहोत. आता गूळ चांगला पातळ होऊ दे. शिजू द्यायचं. हे बघा, आपला गूळ चांगला छान वितळलेला आहे आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे लोणजीला. या ठिकाणी आपण घालणार आहोत गरम मसाला केलेला आहे घरचा, तो 1 चमचा छोटासा, चाट पावडर आणि छोटा चमचा काळं मीठ. आता हे एकत्र करून घेऊया. साधारण 15 ते 20 मिनटं आपल्याला लोणची बनायला लागतात. आणि ही आपण भाताबरोबर खाऊ शकतो, पराठ्याबरोबर खाऊ शकतो. म्हणजे तिचे प्रकार उपयोग म्हणजे आपण भाजी म्हणून सुद्धा खाऊ शकतो, तोंडी लावायलाही खाऊ शकतो आणि एक चाटचा प्रकार म्हणून सुद्धा खाऊ शकतो. हे बघा, आता हे 5 मिनिटं उकळून घ्यायचं आहे. आपण मसाले टाकले हे ते छान मिक्स होऊ द्या कैरीमध्ये आणि मग आपण काढून घेऊ. हे बघा, आता आपली ही कैरीची लोणची झालेली आहे. हे बघा, असं पातळच ठेवायचं आहे. पाक नंतर ते गार झाल्यावर परत घट्ट होणार. आपण या ठिकाणी आता गॅस बंद करणार आहोत आणि गार करून सर्व करणार. हे बघा, खूप सुंदर दिसतोय कलर. हे बघा, आता आपला हा छान घट्ट होत आला आहे. गार झाल्यावर कैरीचा चुंदा लोणची आपण ती आता हे बघा, हा थिकनेस बघायचा. गार झालं की मग घट्ट होतो. आपण आता हे बाउलमध्ये काढून घेऊया लोणची. खूप सुंदर चव असते, अप्रतिम छान लागतो चवीला. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि काय 15-20 मिनिटात होणारी रेसिपी आहे. आपला कैरीची लोणची तयार आहे. रेसिपी आवडला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.